नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय कळीच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. मे 2026 मध्ये शासनाने चक्क 231 पानांचा एक मोठा GR काढलाय. आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षांचं अख्खं चित्रच या एका ऐतिहासिक निर्णयाने बदलून जाणार आहे. चला तर मग हाच निर्णय आज आपण अगदी सोप्या भाषेत डिकोड करूया. आता सध्या मुलांमध्ये एकच चर्चा आहे आणि तोच आपला पहिला प्रश्न आहे. पारंपरिक सरळ सेवा परीक्षेची ती जुनी पद्धत कायमची बंद झालीये का? तर याचं थेट उत्तर आहे होय. ती जुनी, विस्कळीत आणि गोंधळात टाकणारी सरळ सेवा पद्धत आता खऱ्या अर्थाने इतिहास जमा होणार आहे. बरं, आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत ते थोडक्यात बघूया. सर्वात आधी मेगा MPSC अपडेट, त्यानंतर सरळ सेवेचा नेमका शेवट कसा झालाय, संवर्गांचे विलिनीकरण, नियमांमधले महत्त्वाचे बदल, मृत संवर्ग म्हणजे नक्की काय, आणि शेवटी यातून वगळलेल्या परीक्षा कोणत्या व आता आपली रणनीती काय असावी, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. मेगा MPSC अपडेट. या संपूर्ण GRच्या मुळाशी नेमका कोणता विचार आहे ते आधी समजून घेऊया. बघा, किमान शासन कमाल प्रशासन हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. हे महाराष्ट्र शासनाच्या विजन 2047चं मूळ सूत्र आहे. राज्याला आधुनिक बनवायचं असेल तर प्रशासकीय यंत्रणा पारदर्शक आणि वेगवान असायलाच हवी. आणि पदभरतीतला हा जो प्रचंड मोठा बदल आहे ना, तो याच ध्येयाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी उचललेलं हे एक मोठं पाऊल आहे. आणि लक्षात घ्या, हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाही आहे. याचा एक व्यवस्थित कालक्रम आहे. जुलै 2024 मध्येच अराजपत्रित पदे MPSCकडे वळवण्याचा पहिला निर्णय झाला होता. त्यानंतर पूर्ण 2 वर्षे सखोल अभ्यास करून मे 2026 मध्ये हा विस्तृत GR आला. यामागे वर्ष 2047 पर्यंत एका प्रगत महाराष्ट्राची निर्मिती करण्याचं शासनाचं स्पष्ट लक्ष्य आहे. प्रशासकीय बदलांना थोडा वेळ लागतोच, आणि हा त्याच प्रक्रियेचा परिणाम आहे. आता दुसऱ्या आणि सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या भागाकडे येऊया. सरळ सेवेचा शेवट. खासगी कंपन्यांना आता खऱ्या अर्थाने कायमचा निरोप दिला गेलाय. हे समजून घेण्यासाठी पूर्वीची आणि आत्ताची पद्धत यातील फरक बघा. डावीकडे ती जुनी पद्धत आहे, जिथे TCS किंवा IBPS सारख्या कंपन्या परीक्षा घ्यायच्या. 10 वेगवेगळ्या पदांसाठी 10 वेगवेगळे फॉर्म भरायचे, प्रत्येकाची हजार रुपये फी भरायची, आणि निकालाची तर काहीच शाश्वती नसायची. पण आता उजवीकडे बघा, आता सर्व परीक्षा MPSCच्या एकाच छत्राखाली आल्या आहेत. म्हणजे एकच परीक्षा, एकच फी आणि MPSCची खात्रीशीर पारदर्शकता. हा आपल्या सर्वांसाठी एक मोठा आर्थिक आणि मानसिक दिलासा आहे. पुढे जाऊया भाग 3 कडे. संवर्गांचे विलिनीकरण. प्रशासनातल्या पदांची जी काही मोठी पुनर्रचना झाली आहे ती आता आपण थेट आकड्यांमधून समजून घेऊया. 252, होय 252 हा आकडा बघा. आत्तापर्यंत प्रशासनात कामाच्या स्वरूपानुसार तब्बल 252 वेगवेगळे संवर्ग किंवा केडर्स होते. विचार करा, या 252 पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेणं, त्यांचे निकाल लावणं, हे शासनासाठी आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठीही किती जिकिरीचं आणि गोंधळाचं काम होतं. पण आता शासनाने कमाल केली आहे. या 252 विखुरलेल्या संवर्गांना एकत्र करून फक्त आणि फक्त 17 सुटसुटीत गटांमध्ये विभागलं आहे. म्हणजे 17, कुठे 252 आणि कुठे 17. यामुळे परीक्षांची संख्या तर कमी झालीच आहे, पण प्रशासकीय कामाचा एवढा मोठा पसारा अतिशय छान पद्धतीने आटोपशीर झालाय. आता भाग 4, नियमांमधील प्रमुख बदल. परीक्षेच्या पात्रतेत आणि पद्धतीत नेमके काय आणि किती मोठे बदल झालेत ते बघूया. हे नवीन नियम खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहेत. पहिलं म्हणजे बहुतांश पदांसाठी आता कोणताही पदवीधर म्हणजेच एनी ग्रॅज्युएट हीच मूळ पात्रता आहे. दुसरं, जे काही किचकट अनुभवाचे निकष होते ना, ते आता सरसकट काढून टाकलेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट ब आणि गट क च्या अराजपत्रित पदांसाठी जी 40 मार्कांची मुलाखत असायची ती पूर्णपणे रद्द केली आहे. आता फक्त लेखी परीक्षेचे मार्क आणि गुणवत्ता एवढंच महत्त्वाचं असणार आहे. याचाच अर्थ असा की आता सर्वांसाठी समान संधी निर्माण झाली आहे. पूर्वीच्या जाचकाठी गेल्यामुळे जो नुकताच ग्रॅज्युएट झालाय तो आणि आधीपासून तयारी करणारे जुने विद्यार्थी सगळे आता एकाच पातळीवर येऊन स्पर्धा करू शकतील. हा खरोखर अतिशय सकारात्मक आणि पारदर्शक बदल आहे. आता वळूया भाग 5 कडे. मृत संवर्ग, ज्याला आपण डेड कॅडर्स म्हणतो. या GR मधला हा एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा शब्द आहे. मृत संवर्ग हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो ना, पण संकल्पना अगदी सोपी आहे. बघा, आता सगळं काम डिजिटल आणि ऑनलाईन होतंय. त्यामुळे जुन्या काळात हाताने फायली सांभाळणारी किंवा तत्सम काही पारंपरिक कामं करणारी पदे आता अनावश्यक झाली आहेत.
शासनाने अशाच पदांना मृतसंवर्ग घोषित केलंय. म्हणजे जे लोक आता तिथे काम करतायत त्यांची नोकरी सुरक्षित राहील, पण यापुढे या पदांवर नवीन भरती अजिबात होणार नाही. काळाची पावले ओळखून आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे. आणि आता शेवटचा भाग 6. काही अपवाद. आणि आता आपली पुढील अभ्यासाची रणनीती कशी असावी? सगळ्यात आधी हे क्लिअर करूया की नेमकं काय एमपीएससीकडे आलंय आणि काय नाही. डावीकडे बघा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक यांसारखी मोठी पदे आता एमपीएससीच्या अंडर आली आहेत. पण उजवीकडे जे अपवाद आहेत त्याकडे आवर्जून लक्ष द्या. पोलीस भरती, शिक्षकांची टीईटी परीक्षा आणि बँकिंग या परीक्षा अजूनही त्यांच्या स्वतंत्र मंडळांमार्फतच होणार आहेत. त्या एमपीएससीकडे गेलेल्या नाहीत याबद्दल कोणताही गोंधळ बाळगू नका. मग आता या नव्या पॅटर्ननुसार अभ्यास कसा करायचा याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे एमपीएससी गट ब आणि क चा तो नवीन एकत्रित अभ्यासक्रम आजच डाउनलोड करून घ्या. दुसरी गोष्ट, ते जुने सरळ सेवेचे वन लाइनर पाठ करणं आता सोडून द्या आणि एमपीएससीच्या मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं म्हणजेच PYQचं चांगलं विश्लेषण करा. आणि तिसरी पायरी, आपली पुस्तकांची यादी बदला. आता इतिहास, राज्यघटना, विज्ञान आणि अर्थशास्त्र यांसारख्या कोर विषयांवर जास्त फोकस करा. आता वरवरचा अभ्यास चालणार नाहीये. तर आता जाता जाता एक विचार नक्की करा. शासनाने एवढी पारदर्शक, सुटसुटीत आणि सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था आपल्यासमोर उभी केली आहे. आता निकालाच्या अनिश्चिततेचं किंवा गोंधळाचं कोणतंच कारण उरलेलं नाही. मग अशावेळी यशाच्या मार्गातला एकमेव अडथळा फक्त आपली स्वतःची अपुरी तयारी हाच उरला नाहीये का? विचार करा आणि आजच या नव्या पॅटर्ननुसार नव्या जोमाने अभ्यासाला लागा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.